Good morning, students. Today we will going to learn the lesson. The name of the lesson is a letter from Hingoli. Students, आज आपण पत्र कसं लिहायचं हे या लेसन मधून पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की लेटर लिहिताना त्यामध्ये जे काही 5 प्रकार असतात किंवा जे काही 5 पार्ट असतात ते कोणते आहेत? तर सगळ्यात पहिले हेडिंग म्हणजे पत्राची सुरुवात. त्यानंतर दुसरं आहे की जेव्हा आपण पत्राची सुरुवात करतो माय डिअर त्याला म्हणायचं सॅल्युटेशन्स. त्यानंतर आपण जो काही पत्राचा नमुना लिहितो त्याला म्हणायचं बॉडी ऑफ द लेटर. आणि शेवटी ज्या शब्दांनी आपण पत्राचा शेवट करतो त्याला म्हणायचं क्लोजिंग ऑफ द लेटर. आणि इथे शेवटी जे काही PS असं लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं पोस्ट स्क्रिप्टम म्हणजेच पत्र लिहिल्यानंतरचा मजकूर. सो लेट स्टार्ट अवर लेसन. हिंगोली 9 जून 2015 म्हणजेच हे पत्र हिंगोलीमधून लिहिलेलं आहे 9 जून 2015 ला. माय डिअर संजू मामा, माझा प्रिय संजू मामा. आय हॅव रीच हिंगोली. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ॲट सगरोली. Unforgettable moments. These summer vacations has added so many colorful memories to my life. Sanju Mama, I really miss Sagroli. प्रिय संजू मामा, मी हिंगोलीला पोहोचलो. किती सुंदर होते ते दिवस जे मी सगरोलीमध्ये घालवले. अविस्मरणीय क्षण. या उन्हाळ्याच्या सुट्टीत या रंगबिरंगी आठवणींनी माझ्या आयुष्यात भर घातली. मी खरंच सगरोलीला खूप मिस करतोय. सेकंड पार्ट. ॲट सगरोली I enjoy swimming in the Manjra River, playing with Tejas and Avdut on its banks, and going on long walks through the Balaghat hills. Riding a buffalo on the way back home, I felt like the king of Sagroli. म्हणजेच सगरोलीला असताना नदीत पोहणे, नदीच्या किनाऱ्यावर तेजस आणि अवधूत यांच्यासोबत खेळणे, त्याचबरोबर बालाघाट टेकड्यांवरून इकडे तिकडे चालणे यासारख्या गोष्टी मी खूप एन्जॉय केल्या. म्हशीच्या पाठीवर बसून घरी येताना मला तर अगदी सगरोलीचा राजा झाल्यासारखं वाटायचं. नेक्स्ट. दॅट लंच. वाव. आमरस विथ कुडई, पापड्या अँड कांदा भजी. मीरा मामी इज a great cook, a master chef. Aji's Srikhand is incomparable. How I enjoy reading the bound values of Kishore, Champak, and Kumar in Kaka Ajuba's library. I am looking forward to my visit to Sagrodi next year. म्हणजेच दॅट लंच, तिथले दुपारचे जेवण. वाव. त्याचबरोबर आमरस विथ कुरडई, आमरस त्याच्याबरोबर कुरडई, पापड्या आणि कांदा भजी. मीरा मामी तर एक उत्तम स्वयंपाकी आहेत, म्हणजेच ग्रेट कुक, अ मास्टर शेफ. आजी श्रीखंड वडी ही तर अगदी अतुलनीय अशी आहे. मी काका आजोबांच्या लायब्ररीतील किशोर, चंपक, कुमार पुस्तक वाचताना खूप खूप एन्जॉय केला. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पुन्हा तिकडे यायचे निश्चित केलेले आहे. लास्ट. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, शेला मामी, मीरा मामी
and love and best wishes to Tejas and Avdut. आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी यांना माझा नमस्कार आणि तेजस आणि अवधूत या दोघांनाही खूप प्रेम आणि आशीर्वाद. युअर्स लविंगली रमन. तुमचा आवडता रमन. नेक्स्ट PS म्हणजेच पोस्ट स्क्रिप्टम. I am sending 2 postal stamps for Tejas and a matchbox cover for Avdut for their collections. मी पोस्टाची 2 तिकिटे तेजससाठी पाठवलेली आहेत आणि आगपेटीचे कवर मी अवधूतसाठी पाठवत आहे. अशाच प्रकारे या पत्राचा एंड आपल्याला करायचा आहे. तर चला, मग आवडलं ना तुम्हाला हे लेटर? तर मग तुम्ही पण आता तुमच्या मामाला असंच लेटर लिहा. ओके, बाय.